बोलणं बंद केल्याने कोणाला जास्त त्रास होतो, स्त्रीला की पुरुषाला? जेव्हा दोन लोकांमध्ये बोलणं पूर्णपणे बंद होतं, तेव्हा त्या शांततेचा त्रास कोणाला जास्त होतो, स्त्रीला की पुरुषाला? आज मी तुम्हाला एक असं मानसशास्त्रीय सत्य सांगणार आहे, जे कदाचित तुम्ही कधी विचारातही घेतलं नसेल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, तर तुम्हाला कळेल की ही शांतता फक्त वेदना देत नाही, तर एखाद्याचं पूर्ण जगच उद्ध्वस्त करून टाकते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शांततेमागचं खरं मानसशास्त्र सांगेन. स्त्री आणि पुरुषाच्या डोक्यात काय चालतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेनुसार ही वेदना कशी बदलते. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या मते कोणाला जास्त त्रास होतो. चला सुरुवातीपासून समजून घेऊया. जेव्हा एखादं नातं सुरू होतं तेव्हा गप्पा कधीच संपत नाहीत. फोनवर तासनतास बोलणं, न थांबता प्रत्येक छोटी गोष्ट आणि प्रत्येक भावना शेअर केली जाते. सकाळी उठल्याबरोबर पहिला मेसेज आणि रात्री झोपण्यापूर्वी शेवटचं बोलणं. पण हळूहळू काहीतरी बदलू लागतं. आधी रिप्लाय उशिरा येऊ लागतात. फक्त 5 मिनिटे म्हणून तासनतास निघून जातात. मग एकेका शब्दात बोलणं संपू लागतं. हो, ठीक आहे, नंतर बोलूया. आणि मग एक दिवस पूर्णपणे शांतता पसरते. ना फोन, ना मेसेज, ना काही बोलणं, फक्त सन्नाटा. आता प्रश्न हा आहे की ही शांतता कशी आली? ही कोणी निवडली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा त्रास कोणाला जास्त होतो? मानसशास्त्र सांगतं की या शांततेच्या मागे 2 वेगवेगळ्या मानसिक प्रक्रिया असतात. आणि याच प्रक्रिया ठरवतात की वेदना कोणाला जास्त होणार. जर तुम्हाला ही सत्य जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण पुढे मी जी गोष्ट सांगणार आहे ती तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकेल. आधी पुरुषाच्या मनाला समजून घेऊया. पुरुषाचा मेंदू समस्या निवारण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मॉडेलवर काम करतो. मानसशास्त्रात याला इन्स्ट्रुमेंटल थिंकिंग म्हणतात. जेव्हा बोलणं बंद होतं तेव्हा पुरुषाच्या मनात पहिला विचार येतो, कदाचित हिच्याशी बोलून काही फायदा नाही. तो विचार करतो की जर प्रत्येक गोष्टीवर भांडणच होणार असेल तर गप्प राहिलेलं बरं. इथे एक मानसशास्त्रीय तथ्य समजून घेणं गरजेचं आहे. पुरुषाला लहानपणापासून शिकवलं जातं, मजबूत बन, रडू नकोस, भावना दाखवू नकोस. हे सामाजिक प्रशिक्षण त्याच्या मेंदूमध्ये खोलवर रुजलेलं असतं. त्यामुळे जेव्हा नात्यात समस्या येते तेव्हा पुरुष काय करतो? तो बोलणं बंद करतो. मानसशास्त्रात याला इमोशनल डिटॅचमेंट म्हणतात. पुरुष हळूहळू स्वतःला भावनिकरित्या वेगळं करायला सुरुवात करतो. तो स्वतःला समजावतो, मी ठीक आहे, मला कोणाची गरज नाही. आणि मग तो स्वतःला व्यस्त करून घेतो, कामात बुडून जातो, मित्रांसोबत वेळ घालवू लागतो, जिममध्ये जाऊ लागतो किंवा एखाद्या नवीन छंदात मन रमवतो. बाहेरून पाहिल्यावर वाटतं की तो अगदी ठीक आहे. तो हसतो, मजा मस्करी करतो, सामान्य दिसतो. पण आतल्या आत एक छोटीशी वेदना असते, पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. हे काहीच नाहीये असं तो स्वतःला सांगतो. सुरुवातीच्या दिवसात त्याला वाटतं की त्याने योग्य केलं आहे. तो विचार करतो, बघ, मी न बोलता सुद्धा ठीक आहे, मी मजबूत आहे, मला कोणाची गरज नाही. पण थांबा, ही पूर्ण कहाणी नाही. कारण जी वेदना तुम्ही पाहू शकत नाही, जी वेदना लपलेली असते, ती सर्वात जास्त धोकादायक असते. पण त्याआधी स्त्रीच्या मनाला समजून घेऊया. कारण स्त्रीचा अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. आता बोलूया स्त्रीच्या मनाबद्दल. स्त्रीचा मेंदू संबंध केंद्रित म्हणजे रिलेशन सेंटर्ड असतो. मानसशास्त्रात याला रिलेशन थिंकिंग म्हणतात. स्त्रीसाठी बोलणं म्हणजे फक्त शब्दांची देवाणघेवाण नसते, हे भावनात्मक जोडले गेल्याचं प्रमाण असतं. जेव्हा बोलणं बंद होतं तेव्हा स्त्रीच्या मनात एक वादळ उठतं. हजारो प्रश्न, हजारो विचार. मी काय चूक केली? मी इतकीही महत्त्वाची नव्हते का? आपल्या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या का? तो कधी माझ्यावर प्रेम करतही होता का? मानसशास्त्रात याला रिजेक्शन सेन्सिटिव्हिटी असं म्हणतात. स्त्री या शांततेला वैयक्तिक नरकासारखा अनुभवते, म्हणजेच पर्सनल रिजेक्शनला नरकासारखं अनुभवते. तिला वाटतं की तिलाच नाकारलं गेलं आहे आणि ही वेदना,
ही वेदना तीव्र असते, ती लगेच होते, जसं की कोणीतरी छातीत सुरा खुपसला आहे. सुरुवातीच्या दिवसात स्त्री काय करते? ती फोन पाहत राहते, वारंवार मेसेजेस चेक करते. कदाचित आज तो बोलेल असा ती विचार करते. रात्री झोप येत नाही. प्रत्येक क्षणी तोच विचार चाललेला असतो. काश मी दुसरं काही बोलू शकले असते. काश मी वेगळ्या पद्धतीने बोलले असते. ती स्वतःला दोषी मानू लागते. मीच काहीतरी चुकीचं केलं असेल. मीच कमजोर आहे. मानसशास्त्रात याला इंटरनल ॲट्रिब्युशन म्हणतात. स्वतःला दोष देणे. काही दिवस जातात. स्त्री बोलण्याचा प्रयत्न करते. एक मेसेज पाठवते, आपण बोलू शकतो का? पण उत्तर येत नाही. किंवा मग येतं, आत्ता नाही. आणि हे आत्ता नाही हे 2 शब्द स्त्रीच्या काळजात आणखी एक जखम करतात. आत्तापर्यंत तुम्हाला काय वाटतं? स्त्रीला जास्त त्रास होतोय की पुरुषाला? पुरुष गुपचूप आतल्या आत घुसमटतोय. तुम्ही कधी अशी शांतता अनुभवली आहे का? तुमचा अनुभव काय होता? आत्तापर्यंत असं वाटतंय की स्त्रीला जास्त त्रास होतो, हो ना? सुरुवातीच्या टप्प्यात हो, अगदी बरोबर. स्त्री लगेच आणि तीव्रतेने ही वेदना अनुभवते. ती तुटते, रडते, तळमळते. पण आता येतो मानसशास्त्राचा सर्वात रंजक आणि धक्कादायक वळण. वेळेचा खेळ. पहिले 3 महिने. कारण वेदना फक्त सुरुवातीला मोजली जात नाही. खरी परीक्षा तर वेळेसोबत असते. चला पाहूया की पहिल्या 3 महिन्यात काय होतं. स्त्री. पहिला महिना. पहिल्या आठवड्यात स्त्रीला वाटतं की ती जगूच शकणार नाही. प्रत्येक गोष्ट तिला त्याच व्यक्तीची आठवण करून देते. एखादं गाणं वाजलं की रडू येतं. एखादी जागा पाहिली की आठवणी ताज्या होतात. पण दुसऱ्या आठवड्यापासून काहीतरी बदलू लागतं. ती आपल्या मैत्रिणींशी बोलते, रडते, आपलं दुःख वाटून घेते आणि मानसशास्त्र सांगतं हे इमोशनल कॅथार्सिस आहे, वेदना बाहेर काढणं. 3ऱ्या-4थ्या आठवड्यापर्यंत स्त्री हळूहळू स्वीकारायला सुरुवात करते. कदाचित हे नातं माझ्यासाठी योग्य नव्हतं असा ती विचार करते. पहिल्या महिन्याच्या शेवटी वेदना अजूनही आहे, पण तीव्रता थोडी कमी आहे. पुरुष. पहिला महिना. तो अजूनही स्वतःला व्यस्त ठेवून आहे. काम, मित्र, जिम, गेम्स. तो बाहेरून अगदी ठीक दिसतो. रात्री कधीतरी त्याला त्या व्यक्तीची आठवण येते. पण तो लगेच आपलं लक्ष विचलित करतो. विचार करून काय फायदा असं तो स्वतःला म्हणतो. त्याला वाटतं की त्याने योग्य केलं आहे. मी मजबूत आहे. मला कुणाची गरज नाही. 2रा आणि 3रा महिना. स्त्री हळूहळू पुढे जाऊ लागते. ती नवीन गोष्टी करू लागते. आपल्या छंदावर लक्ष देते. नवीन लोकांना भेटते. मानसशास्त्रात याला पोस्ट ड्रॉमॅटिक ग्रोथ म्हणतात. वेदनेनंतरचा विकास. वेदना अजूनही आहे, पण आता ते तिचं पूर्ण आयुष्य नाही. आता तो फक्त एक भाग आहे. पुरुष. तो अजूनही तसाच आहे. व्यस्त, बाहेरून ठीक. पण आता कधी कधी रात्री त्याला थोडं विचित्र वाटू लागतं. एक रिकामपण जाणवू लागतं. पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. हे काही नाही, मी ठीक आहे. आत्तापर्यंतच्या गोष्टीत स्त्री जास्त वेदनेमध्ये दिसत होती, पण आता ती बरी होऊ लागली आहे. आणि पुरुष. तो अजूनही आपल्या वेदनेला नाकारत आहे. पण आता ती वेळ येते जेव्हा पूर्ण कहाणी पालटते. जेव्हा वेदनेचा खरा चेहरा समोर येतो. 6 महिने ते 2 वर्ष. 6 महिने उलटून जातात. स्त्री 6 महिन्यानंतर. स्त्री आता बऱ्याच अंशी ठीक आहे. ती तिचं आयुष्य जगत आहे. हो, कधी कधी आठवण येते. कधी एखादं गाणं ऐकून थोडं दुःख होतं, पण आता ते सहन करण्यासारखं आहे. तिने आपल्या जखमेला स्वीकारलं, त्यावर प्रक्रिया केली आणि आता ती भरत आहे. मानसशास्त्रात याला इमोशनल रेझिलियन्स म्हणतात. भावनात्मक लवचिकता. स्त्रीने आपल्या वेदनेचा सामना केला आणि म्हणूनच ती त्यातून सावरू शकली. 1 वर्षानंतर स्त्री कदाचित एखाद्या नवीन नात्यात असेल किंवा स्वतःमध्येच आनंदी असेल. तिने शिकलेलं असतं की शांतता ही तिची चूक नव्हती. तिने शिकलेलं असतं की ती स्वतःसुद्धा पूर्ण आहे. पुरुष. 6 महिन्यांनंतर पुरुष अजूनही त्याच रुटीनमध्ये आहे. काम, मित्र, व्यस्तता. पण आता काहीतरी बदलू लागलं आहे. रात्री जेव्हा तो एकटा असतो तेव्हा त्या आठवणी जास्त येऊ लागतात. त्या गप्पा, ते हसणं, ते छोटे छोटे क्षण. कधी कधी त्याला वाटतं
काश मी बोललो असतो, काश मी माझा अहंकार सोडला असता. पण आता खूप उशीर झाला आहे. आता ती व्यक्ती पुढे निघून गेली आहे. पण पुरुष तो अजूनही रात्री त्या आठवणींमध्ये हरवलेला असतो. तो विचार करतो, तेच माझं खरं प्रेम होतं. मी चूक केली. आता समजून घ्या खरं मानसशास्त्रीय सत्य. वेदना 2 प्रकारची असते. एक म्हणजे ॲक्यूट पेन. हे लगेच होतं, खूप तीव्र असतं, पण वेळेसोबत कमी होत जातं. जसं एखादी दुखापत झाल्यावर आधी खूप वेदना होतात, मग हळूहळू ठीक होतात. स्त्रीला हीच तीव्र वेदना होते. सुरुवातीला खूप त्रास, पण वेळेसोबत ठीक होणं. नंबर 2, क्रॉनिक पेन. हे हळूहळू येतं, कमी तीव्रतेचं असतं, पण हे कधीच पूर्णपणे जात नाही. हे वाढत राहतं आणि आयुष्यभर सोबत राहतं. पुरुषाला हीच दीर्घकालीन वेदना होते. सुरुवातीला कमी, पण वेळेसोबत वाढत राहते आणि कधीच जात नाही. मानसशास्त्रात याला सप्रेस्ड इमोशन सिंड्रोम म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना दाबता, तेव्हा त्या नाहीशा होत नाहीत. त्या तुमच्या अंतर्मनात जमा होत राहतात. जसं एखाद्या भांड्यात दबाव वाढत राहावा आणि एक दिवस त्या स्फोटकासारख्या बाहेर येतात. अनेकदा हा स्फोट रागाच्या रूपात होतो, अनेकदा डिप्रेशनमध्ये, अनेकदा दारू किंवा नशेमध्ये, तर अनेकदा पुढची नाती उद्ध्वस्त करण्यामध्ये होतो. पुरुषाला हे समजत नाही की त्याच्यासोबत काय होत आहे. तो विचार करतो, मी तर ठीक होतो, मग अचानक हे सर्व का होत आहे? पण वास्तवात हे अचानक नाही. हे त्या वेदनेचा परिणाम आहे जी त्याने महिने, वर्ष दाबून ठेवली होती. आता तुम्हाला खरं उत्तर मिळालं. वेदना कोणाला जास्त होते? जर आपण सुरुवातीची गोष्ट केली तर स्त्रीला जास्त वेदना होते. ती तळमळते, रडते, तुटते. पण जर आपण पूर्ण आयुष्याचा विचार केला, दीर्घ कालावधीचा विचार केला, तर पुरुषाला जास्त वेदना होते. कारण त्याची वेदना कधीच बरी होत नाही, कधीच व्यक्त होत नाही. खरं तर याचं उत्तर म्हणजे सामाजिक कंडिशनिंग. मानसशास्त्रात जेंडर सोशलायझेशन ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. लहानपणापासूनच मुलामुलींना वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवलं जातं. मुलींना शिकवलं जातं, भावना व्यक्त करा, रडणं ठीक आहे, दुसऱ्यांशी बोला, नाती महत्त्वाची आहेत. म्हणूनच जेव्हा स्त्रीला वेदना होते तेव्हा ती वेदना व्यक्त करायला जाणते. ती रडते, बोलते, आपलं दुःख वाटून घेते आणि हेच तिला बरं व्हायला मदत करतं. मुलांना शिकवलं जातं, मजबूत बना, मुलं रडत नाहीत. भावना म्हणजे कमजोरी आणि त्याचाच परिणाम म्हणजे मुलं किंवा पुरुष आपली वेदना कायमस्वरूपी धरून ठेवतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह.